नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल। तुमची बातमी आमच्या चॅनलवर। जिजामाता कन्या वसतिगृहातील मारहाण झालेली अल्पवयीन पीडित विद्यार्थिनी अजूनही न्यायापासून वंचित। न्यायासाठी पीडित विद्यार्थिनीच्या आईचे 27 ऑक्टोबर पासून धरणे आंदोलन। धुळे शहरातील जिजामाता कन्या वसतिगृह येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात पीडित मुलगी व तिच्या आईने न्याय मिळावा म्हणून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, परंतु तपास अधिकारी धुळे शहर पोलीस स्टेशनचे एपीआय श्रीमती वर्षा पाटील यांनी तपास प्रक्रियेत गंभीर अनियमितता केल्याचे तसेच पीडित कुटुंबावर दबाव व धमक्या दिल्याचे आरोप पीडित मुलीच्या आईने केले आहे। आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पीडित मुलीची आई श्रीमती अनिता सोनवणे यांनी सांगितले, सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय आदिवासी। माझं नाव आहे अनिता सोनवणे, मी राहणार मोवाडीची। माझ्या मुलीला मारहाण झाली होती 7 तारखेला, 7 ऑगस्टला। त्या संदर्भात मी आता धरणे आंदोलन लावलेलं आहे। आधी ज्या ॲक्टरने तिला मारलेलं आहे माझ्या मुलीला, तिला तर पोलिसांनी सपोर्ट केलाच। त्यानंतर आता हे बघा, असं मला लेटर दिलं त्यांनी माझ्यावर दबाव टाकण्यासाठी की केस माघारी घ्या म्हणून। बी फायनल करून टाकीन, नाही तर तू सही दिली नाही दिली तरी मी तुझी केस फायनल कर। तुम्ही बघितले 15 ऑगस्टच्या दिवशी सुद्धा मी आत्मदहन करण्याचा प्रयत्न पण केला पालकमंत्रींसमोर, तरी मला न्याय मिळालेला नाही। आता परत ही दुसरी हॅरेसमेंट माझ्यासाठी चालू केलेली त्यांनी की मी आता ही केस माघारी घेतली पाहिजे, नाही तर ती माझा मात जिरवणार आहे। वर्षा पाटील IPS EPI वर्षा पाटील नाव आहे त्यांचं, धुळे शहर पोलीस स्टेशनला आहे ते। तर त्यांनी आता बी फायनल म्हणून त्यांनी हा कागद मला दिलाय, सही दिली नाही दिली तरी मी तुझी केस फायनल करून बंद करीन, तिने अशी मला धमकी दिलेली। आणि केस मी फायनल केल्यानंतर तुझा मात जिरवीन, तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुला अटकवील। आता हे बघा, पोलिसांची इतकी दादागिरी चालू झालेली की त्यांनी मला हा कागद बघताच तुम्ही माझ्या हातातच आहे। तर माझ्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी आता मी आत्मदहनाचा पण प्रयास केला, तरी आता पोलिसांनी माझ्यावर दामदट्ट्या करते आहे। आता परत माझ्या मुलीचं हाताचं नुकसान झालं, आयुष्य बर्बाद झालं मुलीचं। मी ऑल इंडिया पॅंथर सेनेची महिला जिल्हा अध्यक्ष आहे। माझ्यासोबतच जर असं होतंय, माझ्या मुलीला न्याय मिळत नाही, तर साधारण जनतेची काय हालत असेल ते तुम्ही बघा। आता आम्ही समाज कार्यकर्ते, समाजासाठी लढा धरतो, आमच्या सोबतच जर असं घडतंय तर मग सामाजिक लोक जे आहे, आदिवासी बिचारे पावरे लोक, यांच्या मुली सुद्धा त्या जिजामाता हॉस्टेलला शिक्षणाला आहे। मुलींना संडास बाथरूम धुवायला लावणे, तिचे घरातले धुणे भांडे करायला लावते। हिमांगी शिंदे नाव आहे त्याचं। मुलींची तिला देखरेख करायला ठेवली, हॉस्टेलची देखरेख करायला ठेवली। ती स्वतः काही करत नसताना मुलांना कामाला लावते, धुणं भांडी संडास बाथरूम घासायला लावते तिच्या घरातले। माझ्या मुलीकडनं काम नाही झालं इतकं, जो भोजन हॉल होता तिने पूर्ण दिवस मुलीला भोजन हॉल साफ करायला लावला, थोडं काम बाकी राहिल्यामुळे तिने मुलीला मारहाण केली। तरी माझ्या मुलीने मला न सांगता या गोष्टी डॉक्टरांना सांगितल्या, डॉक्टरांनी आमच्या कानावर टाकले, तेव्हा आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला, तरी पण माझे गुन्हे त्यांनी लवकर घेतले नाही। 7 तारखेची घटना 12 तारखेला माझी केस दाखल केलेली यांनी, तरी आरोपीला यांचा फुल सपोर्ट आहे, तिला सपोर्टच करता येते। आणि आम्हाला धमकी देताय तुम्ही केस माघारी घ्या, नाही सही दिली तरी मी ती केस फायनलच करून टाकेन। माझा न्यायाची अपेक्षा आम्ही कोणाकडे करायची? तर तुम्ही सगळ्यांनी मिळून मला न्याय द्या, बस एवढीच विनंती आहे माझी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मी राजू बैसाने, कॅमेरामन फरीद अन्सारी, धुळे परिसर न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।